कॉलेजमध्ये एक काळ असा होता की रोहन आणि सोम्या दोघेही चांगले विद्यार्थी होते. ते पहिल्या वर्षी एका सांस्कृतिक कार्यक्रमात भेटले, जिथे रोहनने सोम्याला पहिल्यांदा पाहिले. सोम्याचं हसणं मनाला भिडलं होतं. सुरुवातीला रोहनने त्याच्या मित्रांना सांगितले की तो सोम्याला आवडतो, पण तो तिच्याशी बोलण्यात कमजोर होता. हळूहळू रोहन सोम्याशी मैत्री करू लागतो आणि त्यांच्यातील संभाषणे शैक्षणिक विषयांच्या पलीकडे जाऊन दोघांच्याही हृदयाला स्पर्श करतात. त्यांच्या कॉलेजच्या दिवसात रोहन आणि सोम्या एकत्र शिकले, एकमेकांना आधार दिला आणि त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेले. ते सोबती बनले आणि प्रत्येक टप्प्यावर एकमेकांसोबत होते. एके दिवशी कॉलेजला सुटी संपल्यानंतर रोहनने सोम्याला एका खास ठिकाणी घेऊन जाण्याचा बेत आखला. ते एका पिकनिकच्या ठिकाणी पोहोचले, जिथे त्यांना त्यांच्या भावना एकमेकांसमोर मांडण्याची संधी मिळाली आणि त्यांनी एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला. तिथे सोम्या रोहनला म्हणतो, "तू माझ्यासाठी महत्त्वाचा का आहेस?" रोहनने हसत उत्तर दिलं, "तू माझ्या आयुष्याचा तो भाग आहेस जो प्रत्येक पावलावर माझ्या सोबत असतोस. तुझं हसणं माझ्या सगळ्या वेदना पुसून टाकते. तुमच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने माझे आयुष्य सौंदर्य आणि सामर्थ्याने भरले आहे. तुमच्याकडून मला मिळालेला सर्व आनंद माझ्यासाठी अनमोल आहे." असे सांगून सोम्यानेही तिच्या भावना व्यक्त केल्या. तेथे रोहन सोम्याकडे त्याच्या भावना व्यक्त करतो आणि ते त्यांची स्वप्ने आणि आशा एकमेकांशी शेअर करतात. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात रोहन आणि सोम्या एकमेकांसोबत घालवलेल्या वेळेच्या आठवणींना उजाळा देऊन एकमेकांना जीवनसाथी म्हणून निवडतात. त्यांचा एकत्र येणे हा नेहमीच एक प्रेमळ प्रवास राहिला आहे, ज्याने त्यांच्यासोबत शेअर करण्यासाठी जीवनाचे सर्व रंग एकत्र केले आहेत.